सुरू खुलासा कालच्या संदर्भामध्ये अगोदर करतो. प्लीज. काल मी जळगावला जिल्ह्यामध्ये चोपडा या ठिकाणी गेलो होतो बँकेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात. हं. त्या भागात गेल्यानंतर त्यांना उदाहरण म्हणून मी कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाचं दिलं आणि मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशामध्ये देखील आपल्याला तशा प्रकारची सहकारी चळवळ डेव्हलप करावं लागेल आणि अर्बन बँकेच्या उद्घाटनाला गेला असताना अर्बन बँक असो की पतसंस्था असो, हं. जिल्हा बँक शेतकऱ्याला कर्ज देतच असते. पण अर्बन बँक आणि पतसंस्थांनी देखील कर्ज शेतकऱ्याला द्यावं लागेल. मग दुधासाठी आपल्याला धवल क्रांती करावी लागेल. एका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 20 लाख लिटर दर दिवसाला दूध निघतंय. त्याचे पैसे 10-10 दिवसाला मिळतात आणि तोच धागा धरून मी माझ्या मतदारसंघामध्ये दूध डेअरी काढली आहे. हं. तर आम्हाला 10 दिवसाला पैसे भेटल्यामुळं आपला जो दैनंदिन जीवनाचा प्रश्न आहे, शाळेच्या मुलांची फीस आहे, मेडिसिन आहे, ते भागू शकतंय. हं. एखाद्या शेतीमालाला भाव कमी असला, तर आपण 2-3 महिन्याला विकलो तर आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतोय. हं. पतसंस्थेकडून आणि अर्बन बँकेकडून जर कर्ज घेतलं, याही ठिकाणी सर्वसामान्य लोक त्या संचालक मंडळावर विश्वास ठेवून पैसे ठेवतात, डिपॉझिट ठेवतात. हां. हे कर्ज दिल्यानंतर आपल्याला याला कर्जमाफी मिळणार नाही. हं. शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काय असं मी बोललो नाही किंवा शेतकऱ्याच्या विरोधात नाही. मी शेतकरी आहे. मंत्री झालो म्हणून काय झालं? आजही मी शेताकडे जातो. शेतकऱ्याच्या प्रश्नाला मी आतापर्यंत न्याय दिलेला आहे आणि भविष्यात देखील बडेसाहेब मी न्याय देणार आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या काही भावना दुखावल्या असत्याल, तर हं. मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, की असं मला बोलायचं नव्हतं. त्याचा विपर्यास केलेला आहे. म्हणून एवढं समजून जनतेने घ्यावं. ठीक आहे. सदाभाऊनी बोलले. सर हां, एक बोला, गोष्ट बोला. हां. तुम्ही दिलगिरी व्यक्त केली, पण प्रश्न हां. काय माहितीये का? या हं. आधी सुद्धा आपल्या पक्षाचे माजी कृषी मंत्री आहेत. हां. त्यांना तर जावं लागलं समजा. पण त्यांनी हां. सुद्धा अशाच प्रकारे अनेक वक्तव्ये केली. सातत्यानं हां. शेतकऱ्यांच्या मनावर वेदना होतील अशा प्रकारची वक्तव्ये केली. वक्तव्य हो. करायचं आणि त्याच्यानंतर दिलगिरी व्यक्त करायची हे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. पण मला सांगा, सोडून द्या, पण तुम्ही काय म्हणला ते हं. सोडून द्या वक्तव्य. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगा, आज तो आशेनं बसलाय, बघतोय तुमच्याकडे. बरं. आज हो. तुमच्याकडेच अपेक्षा आहेत सगळ्यांच्या. त्याला खरं आहे ना. कर्जमाफी दिली जाणार आहे का? त्याच्यावर एकदा स्पष्ट हो. तुमची भूमिका येऊ द्या, की या हो. राज्यातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाणार आहे का? तुम्ही आश्वासन दिलं होतं. तुम्ही प्रामाणिकपणे हो. मान्य केलं, की निवडणुकीत आम्ही येतो, सांगतो, निघून जातो. पण खरं काय आहे एकदा कळू द्या.